भरपूर होती की नाही. 100-50 आणि एका ठिकाणी हा गोळ्याने त्याची बाशी तयार होते. एका बाशापासून किती कुटुंब तयार झालं ते झालं ना. एका बाशापासून पुरी जाडी म्हणतो एक मोठं कुटुंब तयार झालं. पण सर्वेची बासरी नाही बनत. एवढं एकत्र कुटुंब असलं त्याच्यातून चांगलं असलं त्याला कापून बाहेर काढावं लागते कुटुंबातून. मग त्याच्यात वेडा वाकडा भाग असेल तो काढून टाका लागते. मग त्याला वाढवावं लागते. वाढवल्यावर त्याला छिद्र पाडावं लागते. आणि छिद्र पाडल्यावर मुखात घेतलं जसं वळण दिलं तर माणसाला डोलाले लावते. साध्यानं बनली का बासरी. प्रपंच कुटुंब सोडा लागलं त्या बाशाला एवढ्या जाळीतून तपावं लागलं ना, वाढवा लागलं ना देखा. आणि मग त्याला छिद्रे पाडून तेव्हा मुखात का बासरी बनली. आता मला सांगा बासरीच्या पोटात काही आहे काय? नाही आहे का बाई. बासरी खूप खूप मारली तिकून निघते. तिच्या पोटात काहीच नाही. आपल्यामध्ये आपलं शरीर सुंदर आहे पण शरीरात हाडे आणि रक्त भरला आहे ना. म्हणून बासरीचे गोड आहे. तिच्या पोटात काहीच नाही पण माणसाने डोलाले लावते म्हणून ती भगवंताच्या मुखावर आहे नाही का. लक्षात ठेवा. आपल्या पोटात जर काहीच नाही राहिले तर आपण एक देवापाशी नामदेवासारखं. नामदेव कदा विठ्ठलापाशीच नाही. विठ्ठलाने नामदेवाशिवाय जमत नव्हतं. कृष्णाने बासरी शिवाय जमत नव्हतं. कारण दोघांच्या पोटात काहीच नाही ना. होत काय. काला बछडा कपिला गाई. अभंग भागच आहे. काला बछडा कपिला गाई दूध दोवत नामा जाई. सोन कगड़वा दूध से भरिया पियो नारायण आगे धरिया. प्रभु जी की मूरत दूध नहीं पीवत शीर पछाड़त नामा रोवत. ऐसा भगत कभी नहीं पाया नामदेव ने दूध पिलाया. नामदेव ने देव हसाया. दूध पियो मोरे गोविंद लाला. दूध पियो मोरे